लातूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते काँग्रेसनं मोठं यश संपादन केल्याचं पाहायला मिळतं। एकल हाती सत्ता जी आहे ती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आलेली आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत आता सत्ता स्थापन करणार असल्याचं पाहायला मिळतं। कसं पाहता दादा? खरं तर भाजपनं 50+ नारा दिला होता लातूरमध्ये। भाजप काय बी नारे देतो हो, पण लातूर का म्हणतंय हे लातूरनं सांगितलं। लातूर आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणतंय, दिलीपराव देशमुख साहेब म्हणतंय, लातूर अमित देशमुख साहेबाचं नेतृत्व म्हणतंय आणि अमित विलासराव देशमुख या वाघाला 100 लांडगे मिळून सुद्धा त्यांची शिकार करू शकत नाहीत, कारण जनतेची कवचकुंडलं त्यांच्या पाठीशी आहेत, हेच लातूर म्हणते। बर, खरं तर 50+चा नारा देण्यात आलेला होता। रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले आणि त्यानंतर पूर्ण ट्रेंड आणि कौलच बदलल्याचं पाहायला मिळालं। रवींद्र चव्हाण एक भुरटा माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, हे लातूरच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे आणि संभाजी निलंगेकरांचं हप्तेखोर आणि टक्केवारीखोर नेतृत्व सुद्धा या सुसंस्कृत लातूरमध्ये चालत नाही आणि कुठेही चालणार नाही असंही सिद्ध केले। आता त्यांनी राजकारणातून रिटायरमेंट घ्यायला हरकत नाही। खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, यामध्ये ज्यावेळेस 4 आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं, त्यानंतर एक टॅगलाईन देणार होते, काय म्हणताय लातूर आणि भाजप भाजप भाजप। कशा पद्धतीने विजयाकडे बघता यानंतर? हा विजय जनतेचा आहे आणि का तसल्या घोषणा बिषणा पोकळ घोषणा इथं चलत नाहीत, इथं काम चालतंय, संस्कार चालतात, हे लातूरच्या जनतेने सिद्ध केले आणि हाच ट्रेंड जिल्हा परिषद मध्ये सुद्धा राहील। काँग्रेसच विजयी होईल आणि लक्षात घ्या, मुख्यमंत्री बावनकुळे, चव्हाण असे अनेक जण, अजित पवार सगळे आले। इथं बंडखोरी चालत नाही, इथं गुस्ताखी चालत नाही, इथं आगाऊपणा चालत नाही, इथं संस्कार चालतात, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे विचार चालतात, हे लातूरनं सिद्ध केलंय। शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन जो फायदा झाला, कसा बघता या सगळ्या विजयाच्या गणितांकडे? तो आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा तो मास्टर स्ट्रोक होता आणि हा पॅटर्न राज्यात सुद्धा लागू होईल। लातूर पॅटर्न पुन्हा राज्यात चालेल। हा अनोखा लातूर पॅटर्न जो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा एकत्र येऊन झाला, तो आता राज्यभर राबवला जाईल असं देखील काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके यांनी स्पष्ट केले। काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये जे आहे ते चांगलं वातावरण पाहायला मिळतंय, कारण अनेक दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती पहिल्यांदाच विजयाच्या रूपानं काँग्रेसला मिळाली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।